समितीचे 30 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले आदेश देण्यात आलेत। तर जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमचं सरकारला गांभीर्य नाही का, हाच सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। कारण जरांगे पाटलांकडून सरकारला 24 ऑक्टोबरची डेडलाईन देण्यात आली आहे। तर जरांगेंच्या डेडलाईनचा सरकारला विसर पडल्याचं देखील आता याच निमित्तानं समोर आलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय। शिंदे समितीचे 30 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले आदेश देण्यात आले असून जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमचं सरकारला गांभीर्य नाही का, हा सवाल देखील आता याच निमित्तानं उपस्थित होतोय। कारण जरांगे पाटलांनी 24 ऑक्टोबरची डेडलाईन सरकारला दिलेली आहे आणि तरी देखील 30 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। मी थेट त्यांच्याकडे जातोय, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट घेऊयात। नितीन, शिंदे समितीने 30 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत, मात्र जरांगे पाटलांचा अल्टिमेटम हा 24 तारखेचा आहे। अधिकचे अपडेट काय आहे? तर काही कारणास्तव नितीन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, तो संपर्क आपण पुन्हा एकदा करूयात। मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिंदे समितीने आता 30 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे आता मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत। तर जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमचं सरकारला गांभीर्य नाही का, हा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित होतोय। तर आता जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण जरांगे पाटलांच्या डेडलाईनचा सरकारला विसर पडला का, हे देखील याच निमित्तानं आता अधोरेखित होत आहे। महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। जरांगे पाटलांकडून सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या डेडलाईनचा आता सरकारला विसर पडला का, हीच गोष्ट आता या निमित्तानं समोर आलेली आहे। कारण शिंदे समितीनं 30 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत की जरांगे पाटलांनी आता 24 ऑक्टोबरपर्यंतचीच मुदत सरकारला दिलेली आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। माधव, महत्त्वाची बातमी समोर येते, शिंदे समितीनं 30 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, मात्र जरांगे पाटलांचा अल्टिमेटम 24 तारखेला संपतोय। अधिकचे अपडेट काय? या पत्रामुळे अनेक प्रश्न आता महाराष्ट्रात उपस्थित केले जात आहेत। एक तर 14 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य सरकारने जी मुदत मागितली होती मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळेस, ती संपलेली होती आणि विशेष म्हणजे 10 दिवसाची मुदत मनोज जरांगे पाटील यांनी वाढवून दिली होती। म्हणजे 24 ऑक्टोबर पर्यंत राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत, कुणबीबाबत कुठला तरी ठोस निर्णय घ्यायचा होता, पण तोपर्यंत निर्णय होईल असं वाटत होतं। विशेष म्हणजे काल मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की सरकार या मुदतीच्या काळामध्ये आरक्षण देईल, पण ज्या आरक्षणासाठी जी समिती नेमली होती माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, त्या समितीचा अहवाल आतापर्यंत येणं अपेक्षित होतं, पण तो अहवाल अद्यापर्यंत आलेला नाही। आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत कुणबीबाबत जे काही पुरावे आहेत ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडे पाठवावेत। त्यामुळे आता प्रश्न असा फुले उधळली जातात ती आता या ठिकाणी उधळली जाणार नाही, त्यांच्या वतीनं असं आवाहन करण्यात आलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने। तर एकीकडे आता जरांगे पाटलांच्या सभेला देखील पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होते। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले। माधव, जरांगे पाटलांचं उपोषण सोडताना सरकारला अल्टिमेटम दिलेला होता, सरकारने देखील 24 तारखेची मुदत जी आहे ती स्वीकारलेली होती, मात्र तरी देखील आता ही तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे का? आता सध्या तरी चित्र तसं दिसत आहे। कारण माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडून आलेल्या अहवालानंतर राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं, कारण तो बेस असणार आहे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडून संपूर्ण कागदपत्राची तपासणी केली जात होती आणि त्यानंतर आरक्षण मराठ्यांना द्यायचं असेल किंवा कुणबीबाबतचा निर्णय घ्यायचा असेल तर काहीतरी कायदेशीर बेस असला पाहिजे असं सरकारच्या वतीनं पण सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। आणि जर कायदेशीर बेस असेल तर 30 दिवसाच्या मुदतीमध्ये संपूर्ण अभ्यास केला जाईल
जाईल आणि त्यासाठी ती 30 दिवसाची मुदत द्यावी असं सरकारने मनोज जरांगे पाटलांना विनंती केली होती आणि त्यानुसार 30 दिवसाची मुदत सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिली होती आणि विशेष म्हणजे आणखी 10 दिवसाची वाढीव मुदत मराठ्यांच्या वतीने आम्ही देतोय, म्हणजे कायदेशीर मार्गानं मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी एक आशा धरून आम्ही 40 दिवसाची मुदत देतो असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात ती 40 दिवसाची मुदत 24 तारखेला संपते आहे आणि अशा स्थितीमध्ये जर 30 ऑक्टोबरला पुन्हा न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं जर सगळ्या कागदपत्राची माहिती जर मागवली असेल तर प्रश्न नक्की उपस्थित होऊ शकतो की राज्य सरकार नेमकं करणार तरी काय आहे. कारण मुदतीमध्ये आरक्षण देणं जर शक्य नसेल तर तसं सरकारने सांगावं असं सुद्धा वारंवार सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आता महाराष्ट्राच्या समोर मोठा पेच प्रसंग असणार आहे. विशेषतः मराठा समाज हा प्रश्न विचारतो आहे की दिलेल्या मुदतीमध्ये सरकार आरक्षण देणार आहे की नाही. आता केवळ 2 दिवसाची मुदत आहे, 3 दिवस शिल्लक राहिलेत. उद्या 21, परवा 22, 23, 24 म्हणजे 24 तारखेपर्यंतच्या 4 दिवसाच्या काळामध्ये राज्य सरकारला जर द्यायचं असेल तर ह्या पत्राची सगळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचं कारण काय होतं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता बघूयात की राज्य सरकार तो कागदपत्राचा बेस घेण्यासाठी कायदेशीर मार्गासाठी लागणाऱ्या गोष्टीसाठी घेतोय की या संदर्भातला एक समितीचा अहवाल आणखी काही काळ पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी माधव, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद.